आता आपल्या खास क्षणांसाठी मिळतील अस्सल आणि पारंपरिक पेहराव. महिलांना साजेसा इंडो वेस्टर्न प्रीमियम क्लोथिंग ब्रँड रादवी. जिथं तुम्ही मूळ चंदेरी पासून लिनन पर्यंत प्रत्येक भारतीय वस्त्रातील पेहराव खरेदी करू शकता. म्हणूनच आजच आमच्या ऑफिशियल वेबसाईटला भेट द्या. जिथं परंपरेचा साज तिथं रादवी तुमच्यासाठी खास. नमस्कार, मी तनया. न्यूज अनकटच्या टॉप 15 मध्ये आपलं स्वागत. पाहूया देश विदेशातील काही महत्त्वाच्या घडामोडी. फिलिपिन्सचे राष्ट्राध्यक्ष फर्दिनांड आर मार्कोस ज्युनियर आज दुपारी 5 दिवसांच्या भारत दौऱ्यावर नवी दिल्लीत पोहोचले असून त्यांच्यासोबत फर्स्ट लेडी लुईस अरानेटा मार्कोस आणि अनेक कॅबिनेट मंत्री, इतर मान्यवर आणि वरिष्ठ अधिकारी, व्यावसायिक प्रतिनिधींसह एक उच्चस्तरीय शिष्टमंडळ आहे. फिलिपिन्सचे राष्ट्राध्यक्षपद स्वीकारल्यानंतर राष्ट्रपती मार्कोस यांचा हा पहिलाच भारत दौरा आहे. त्यांनी भारताचे आपला एक मौल्यवान मित्र म्हणून वर्णन केलंय. गुजरातमधील कांडला येथे बंदर क्षेत्रात भारताचा पहिला मेक इन इंडिया ग्रीन हायड्रोजन प्लांट सुरू झाल्यानं शाश्वततेच्या दिशेनं एक महत्त्वाचं पाऊल उचलल्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कौतुक केले. सोशल मीडिया पोस्टमध्ये मोदी म्हणाले की हा एक प्रशंसनीय प्रयत्न आहे जो शाश्वततेला चालना देतोय आणि आमच्या नेट झिरो विजनला बळ देतोय. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका अत्यंत जवळच्या आणि वरिष्ठ सल्लागाराने भारतावर एक गंभीर आरोप केलाय. रशियाकडून मोठ्या प्रमाणात तेल खरेदी करून भारत अप्रत्यक्षपणे युक्रेन विरुद्धच्या युद्धासाठी आर्थिक रसद पुरवतोय, असा गंभीर दावा त्यांनी केलाय. पूर्व मेक्सिकोच्या व्हेराक्रूज राज्यातील टक्सपान तुरुंगात झालेल्या प्राणघातक दंगलीत 7 कैदी मृत्युमुखी पडलेत आणि 11 जण जखमी झालेत, अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली आहे. गुन्हेगारी गट ग्रुपो सोमराच्या सदस्यांकडून खंडणी आणि गैरवर्तनाचा निषेध केल्यानंतर कैद्यांनी हिंसाचार उसळलाय. येमेनच्या दक्षिण किनाऱ्याजवळ एक जहाज बुडाल्यानं किमान 68 इथिओपियन स्थलांतरितांचा मृत्यू झालाय आणि 74 जण बेपत्ता आहेत, असे संयुक्त राष्ट्रांच्या आंतरराष्ट्रीय स्थलांतर संघटनेनं म्हटलंय. 154 जणांना घेऊन जाणारी ही बोट अबॅन गव्हर्नरेट जवळ उलटली आहे, जिथे मृतदेह किनाऱ्याजवळ वाहून गेलेत. फक्त 12 जणांना वाचवण्यात यश आलंय. पाकिस्तानमध्ये 26 जून पासून मान्सूनमुळे झालेल्या पावसामुळे आणि भूस्खलनामुळे 140 मुलांसह 300हून अधिक लोकांचा मृत्यू झालाय आणि 715हून अधिक लोक जखमी झालेत. राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाने आपल्या ताज्या अहवालात म्हटलंय की एकूण मृतांपैकी 140 मुले, 102 पुरुष आणि 57 महिला आहेत. झारखंडचे माजी मुख्यमंत्री शिबू सोरेन यांचा आज सकाळी नवी दिल्ली येथे वयाच्या 81 वर्षी निधन झालंय. राज्यसभा खासदार शिबू सोरेन यांना किडनीच्या आजारानं ग्रासलं होतं आणि त्यांना 1.5 महिन्यांपूर्वी पक्षाघाताचा झटका आला होता. गेल्या महिन्याभरापासून ते राष्ट्रीय राजधानीतील सर गंगाराम रुग्णालयात लाईफ सपोर्टवर होते. केंद्रीय कामगार आणि रोजगार मंत्री मनसुख मांडविया यांनी आज सांगितले की गेल्या 16 महिन्यात रोजगार मेळाव्याअंतर्गत 11 लाखांहून अधिक इच्छुकांना नोकऱ्या मिळाल्यात. लोकसभेत एका पुरवणी प्रश्नाला उत्तर देताना केंद्रीय मंत्री म्हणाले की आरबीआयच्या अहवालानुसार गेल्या दशकात 17 कोटींहून अधिक तरुणांना रोजगार मिळालाय. विविध मुद्द्यांवरून विरोधी पक्षाच्या सदस्यांनी केलेल्या घोषणाबाजीमुळे लोकसभा दुपारी 2 वाजेपर्यंत तहकूब करण्यात आली होती. सकाळी 11 वाजता कनिष्ठ सभागृह सुरू झाले तेव्हा लोकसभेचे अध्यक्ष ओम बिर्ला यांनी प्रश्नोत्तराचा तास सुरू करण्याचा प्रयत्न केला, परंतु विरोधी पक्षाच्या सदस्यांनी बिहारमधील विशेष सदन सुधारणा मागे घेण्यासह विविध मुद्द्यांवर घोषणाबाजी सुरू केली. तेलंगणा राज्यात देशात सर्वाधिक अवयवदान झाले आहे. केंद्रानं दिल्ली येथे राष्ट्रीय अवयवदान दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात राज्य सरकारला यासाठी पुरस्कार प्रदान केलाय. केंद्रीय आरोग्य मंत्री JP नड्डा यांनी नुकतेच राज्याच्या जीवनदान कार्यक्रमाच्या प्रतिनिधींना हा पुरस्कार प्रदान केलाय. रशियानं विकसित केलेले RS-28 सरमॅट आंतरराष्ट्रीय बॅलिस्टिक क्षेपणास्त्र, जे सॅटेन 2 या नाटोने दिलेल्या टोपन नावानेही ओळखले जाते, हे सध्या जगातील सर्वात घातक क्षेपणास्त्रांपैकी एक मानलं जातंय. 18,000 किलोमीटर इतकी प्रचंड रेंज असलेले क्षेपणास्त्र उत्तर व दक्षिण ध्रुवातून देखील लक्ष्यांवर हल्ला करू शकते.
अमेरिकेच्या बाजारपेठेत विकले जाणारे बहुतांश आयफोन आता भारतात तयार होत असल्याची महत्त्वपूर्ण माहिती ॲपलचे सीईओ टिम कुक यांनी दिली आहे। अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी ॲपलच्या या धोरणावर वारंवार टीका करूनही भारतानं आता अमेरिकन बाजारपेठेसाठी आयफोन उत्पादनाचं प्रमुख केंद्र म्हणून स्थान मिळवलंय। चीन आता अमेरिकेव्यतिरिक्त इतर देशांच्या बाजारपेठांवर लक्ष केंद्रित करत असल्याचंही त्यांनी स्पष्ट केलंय। महादेवी हत्तीणीच्या उज्ज्वल भवितव्य आणि सुदृढ आरोग्यासाठी प्रार्थना करा असे आवाहन वनताराचे सीईओ विवान कर्णी यांनी नांदिणी वासियांसह समाज बांधवांना केले। सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानेच आमच्या प्रकल्पात महादेवी आणण्यात आली आहे। आम्ही महादेवी हत्तीणीची कधीही मागणी केली नव्हती। या प्रकरणी 11 ऑगस्ट रोजी होणारी सुनावणी वनताराला बांधील असेल असे वनताराचे सीईओ विवान कर्णी यांनी प्रसिद्ध पत्रकात म्हटलंय। अजय देवगनचा सन ऑफ सरदार 2 बॉक्स ऑफिसवर 25 कोटी रुपयांचा टप्पा गाठण्याच्या जवळ आहे। विजय कुमार अरोरा दिग्दर्शित या चित्रपटानं तिसऱ्या दिवशी 9.25 कोटी रुपये कमावलेत। आतापर्यंत या विनोदी चित्रपटानं 24.75 कोटी कमावल्यात। यातच आता 1 ऑगस्ट रोजी प्रदर्शित झालेल्या धडक 2 या दुसऱ्या मोठ्या चित्रपटानं बॉक्स ऑफिसवर 4.25 कोटी रुपयांची कमाई केली आहे। महिलांसाठी पहिली IPL शैलीची T20 क्रिकेट स्पर्धा आज बेंगळुरूमध्ये सुरू झाली आहे। मैसूर वॉरियर्स, हुबळी टायगर्स, कल्याणी बेंगळुरू ब्लास्टर्स, मंगळूर ड्रॅगन्स आणि शिवमोगा लायन्स हे संघ 10 ऑगस्ट पर्यंत एम चिन्नास्वामी स्टेडियमवर T20 महाराणी ट्रॉफीसाठी स्पर्धा करतील। आजच्या पहिल्या प्री मॅच मध्ये शिवमोगा लायन्सने सकाळी हुबळी टायगर्सचा 15 धावांनी पराभव केलाय। आणि या बातमीसह वेळ झाली आहे टॉप 15 मध्ये। इथेच थांबायची, तोपर्यंत पाहत राहा न्यूज अनकट।